नांदणीचे सुप्रसिद्ध कुर्डे फूड मार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुर्डे उत्पादनावर भरघोस सूट। 1 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंत खास 20% सूट। मिल्क प्रोडक्ट्स, बेकरी प्रोडक्ट्स, नमकीन, स्वीट्स, केक, फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही। तर वाट कसली पाहताय? एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी, कोल्हापूर रोड, जयसिंगपूर रोड, ND पाटील पेट्रोल पंपासमोर, नांदणी। मोबाईल नंबर 72 63 89 99 97, 72 63 89 99 98। आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी चक्क पालकांनी केज पंचायत समिती कार्यालयात गांजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची शाळा भरवली होती। विद्यार्थ्यांच्या हाकेला वंचित बहुजन आघाडी केज, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट केज विकास संघर्ष समिती धावून आली। याबाबतची सविस्तर माहिती अशी की केज तालुक्यातील गांजीशे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक दिनकर पवार हे सातत्याने शाळेवर गैरहजर राहत आहेत। ते सतत गैरहजर राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे। दिनकर पवार हे शाळेवर हजर नसताना देखील ते शिक्षक हजेरीपटावर स्वाक्षऱ्या करून शासनाची नोकरी न करताच पगार उचलत आहेत। म्हणून मागील 6 महिन्यापासून शालेय व्यवस्थापन समिती, काही पालक व ग्रामस्थांनी गटशिक्षण अधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार करून प्रत्यक्षात भेटून तक्रार केली असता सदरील कार्यालयाकडून अद्यापही विद्यार्थी, पालक, शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांना कसल्याच प्रकारचा न्याय मिळाला नाही। म्हणून दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी गटविकास अधिकारी केज यांना लेखी तक्रार केली, परंतु त्यांच्या स्तरावरून देखील चौकशी करून कारवाई करण्यात आली नाही। म्हणून शालेय समिती, पालक, ग्रामस्थांनी दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी गटविकास अधिकारी केज यांना लेखी निवेदन देऊन कळवले होते की सदरील प्रकरणी आपल्या स्तरावरून आपण तात्काळ चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करून न्याय देण्यात यावा। आम्ही आपल्या कार्यालयात विद्यार्थ्यांची शाळा भरवण्यात येईल असे लेखी निवेदनाद्वारे कळवले होते। दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण बेडसकर हे सकाळी ठीक 8 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांजी येथे हजर होऊन त्यांनी शालेय व्यवस्थापन समिती, पालक, केज पंचायत समिती कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांची शाळा भरवू नका, आपण सर्वजण आमच्या वरिष्ठांसोबत चर्चा करून सदरील प्रकरणाची चौकशी करून अहवाल तयार करू व आम्ही आमच्या वरिष्ठांना सदरील प्रकरणाचा अहवाल पाठवू, तुमच्या तक्रारीचे निरसन करू अशी सर्वांना विनंती केली। सर्वप्रथम महामानवाच्या प्रतिमेला उपस्थित पालक, ग्रामस्थ मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करून केज समितीच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर विद्यार्थ्यांची शाळा भरवण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांच्या हाकेला वंचित बहुजन आघाडी केज, शिवसेना उद्धव ठाकरे गट केज विकास संघर्ष समिती धावून आली। सदरील मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे, गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी स्वीकारले। सदरील प्रकरणाची शहानिशा करून तात्काळ वरिष्ठ कार्यालयास अहवाल पुढील कारवाई करण्यासाठी सादर करत आहोत असे निवेदन स्वीकारताना आश्वासित केले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी, पालकांनी आपल्या मनोगताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यथा गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी यांच्या समोर मांडल्या आहेत। शालेय समिती, पालक, ग्रामस्थांना गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीने संबंधित प्रकरणी कारवाई करण्यात येईल या आशयाचे लेखी पत्र दिले। त्यानंतर शालेय समिती, पालक आणि ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या हाकेला धावून आलेले सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी विद्यार्थ्यांची शाळा सोडून आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात बंद केले। सर्व सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षाचे पदाधिकारी, पालक, शालेय समिती, ग्रामस्थांनी दिनकर पवार यांना तात्काळ निलंबित करावे, त्यांच्या जागी दुसऱ्या शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे। यावेळी ग्रामस्थ, महिला, पालक, शालेय समितीचे पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे, केज विकास संघर्ष समितीचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकच शिक्षक आहेत, दुसरे शिक्षक आहेत ते सगळे गैरहजर राहतात, तरी यांनी प्रशासनाने हे तात्काळ समाधान जबाबदारी घेऊन ज्या तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी शिक्षक सकाळी येतात, हजेरी टाकतात आणि दुपारी गायब होतात, सगळ्यांनी लक्ष देऊन, प्रशासनानं लक्ष देऊन याची सखोल चौकशी करून ज्या त्या ठिकाणी शिक्षक भरती कमी असेल त्या ठिकाणी शिक्षकांची नियुक्ती करून सर्व ठिकाणी शिक्षकांची भरती करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा। जर न्याय नाही दिला तर सर्व पक्षाच्या वतीनं केज तालुक्यामध्ये तीव्र आंदोलन केलं जाईल, याची प्रशासनाने काळजी घ्यावी। अवस्था आहे, थोड्याफार शाळा चांगल्या आहेत, अपवादात्मक, आपण त्यांचं कौतुक करूया, पण त्या खूप कमी आहेत। इथल्या संख्येच्या मानाने ते अतिशय कमी आहेत। मात्र आपण बघू शकता या मागणीकडे खरं तर आता शासनानं
लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आज ही सगळी मुलं या ठिकाणी आलेली आहेत. आपण बघणार आहेत त्यांच्या काही समस्या. शाळा द्या, शिक्षक द्या आम्हाला, आम्हाला शिक्षक द्या. तुम्ही सोबत आहात ही समस्या घेऊन, काय सांगाल, म्हणजे काय समस्या आहे मुलांची? आज 70 वर्ष होऊन सध्या देशाला स्वातंत्र्य दिवस पूर्ण होत आले, तरी आज 70 वर्ष होऊन सध्या या देशामध्ये जर शिक्षणापासून लेकरं वंचित होत असतील तर या देशामध्ये दुर्दैवाशिवाय दुसरी कोणी गोष्ट दिसत नाही. आज केज तालुक्यामध्ये समाधान हा व्यक्ती पुढे आला आणि ह्या लेकराला वंचित शिक्षणापासून कसं दूर ठेवलेलं आहे शासनानं आणि तिथल्या शिक्षकानं हे जनतेला दाखवून दिलं आणि प्रशासनाला दाखवून दिलं. माझी एवढीच विनंती आहे की येणारी पिढी शिक्षणाशिवाय वंचित राहू नये आणि कुठलंही शिक्षण व्यर्थ जाऊ नये. कुठलीही शाळा असो, कुठलं कॉलेज असो, आता ते लेकरं पुढे भवितव्याला घडवणार आहेत. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकच सांगितलेलं आहे मूलमंत्र, शिका, संघटित आणि संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षणच प्यायला भेटलं नसलं, दूधच प्यायला नसलं भेटल्यामुळं शिक्षण कसं भेटणार हे यातून दिसून येते. त्याच्यामुळं ही गांजी हे गाव पहिलंच इतिहासामध्ये नोंद आहे, तिथं संघर्षामध्ये झालेलं गाव आहे. पण ह्याच्यामुळं हे शाळेमुळं आतापर्यंत जेवढे शिक्षक तिथे येतात जातात, पण हे अनेक प्रकार वेगळे घडलेले आहेत. त्या शाळेमध्ये एकच मॅडम आहे, दुसरा कुणी नाही. त्याच्यामुळं दुसरे शिक्षक आहेत ते वेळ गैरहजर झालेले आहेत. हे शासन याची दखल घ्यावा आणि लेकरला त्याचा न्याय मिळवून द्यावा, एवढीच आमची विनंती आहे. आपण बघू शकता वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी सदस्य कार्यकर्ते आलेले आहेत या आंदोलनाला सामर्थ्य बळ देण्यासाठी. या ठिकाणी आपण बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या ठिकाणी आपण बघू शकता सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमा घेऊन ही मागणी या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केलेली आहे. खरोखर केज तालुक्यामध्ये शिक्षणाविषयी एक फार मोठी चळवळ बनणं आता गरजेचं आहे, कारण मधल्या काळामध्ये लोकप्रतिनिधी या बाबतीत अतिशय बेफिकीर झालेले आहेत, प्रशासन त्याच्यापेक्षा बेफिकीर झालेलं आहे. अशा वेळी आता लोकांनाच या बद्दलचं आंदोलन हाती घेऊन केज तालुक्यातील एक शिक्षण जे पद्धती आहे ही बदलण्यासाठी मोठं काम करावं लागणार आहे. तरच भविष्यातील पिढ्या शिकू शकतील, काहीतरी गुणवत्तेतून त्या पुढे आयुष्यात उज्ज्वल भविष्य साकारू शकतील. नसता आपण बघू शकतोय ही गोष्ट आज फक्त समोर आलेले ते लोक, परंतु आपण एरवी आपण बघू शकता अनेक गावं असे आहेत त्या गावचे नागरिकही बेफिकीर आहेत, त्यांना काही देणं घेणं नाही. जेव्हा की शिक्षण जी मुलं शिकतात आणि विशेषतः जरी आता हे लातूर पॅटर्न वगैरे लोक ओरडत असतील आणि